त्याचे वंदिती पायवणे नाम घेता वदने दोष जाते नाम घेता वदनी दोष जाती होका दुराचारी विषय असक्त संत कृपे त्वरित उद्धरतो ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणे नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा त्यांचा वास पाहे निशिदिनी ध्याय संत संगती ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाचा विस्तार बाबाजी सद्गुरु मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय मता कृष्णमता गुणय वनरायकं श्रीराम दूतम शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय वस्मांगरागाय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय तस्मै कराय नमः शिवाय क्षरबिंदु समाकारे प्रब्रह्म स्वरूपिणी वसरास्तुते सरस्वती नमामि वातिबुद्धित पावनति प्रत्यक्ष वरेंद्र समान तया श्रोत्याच्या चरणी जाण साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर हराकान जे कामय वासती कीर्तनी लोक तयाच्या चरणी नमन गा आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी वैसे पावले श्री गुरुजी ती नमस्कारोनी आता नमो रंगभूमिका आता नमो
नावाने ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवणी नाम घेता वदनी दोष जाती प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगत मान्य देव मान्य शास्त्र मान्य भगवंताचे अतिशय जवळचे भक्त शिरोमणी नामदेवराय यांचा चार चरणाचा सुंदर असा अभंग सेवे करता निवडलेला विठाला श्री संत गुरुलिंग जंगम महाराज पुण्यतिथी सप्ताह श्री कोंडीराम महाराज बडे सेवा आश्रम इंचगिरी संप्रदाय सेवा संस्थान श्री क्षेत्र जामगाव मठ तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आणि आज खरी अर्थाने 12-36 वर्ष आहे की नाही म्हणजे 3 तप आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्ण होत आहेत असो तुम्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो सर्वजण त्या ठिकाणी गुणीजन गायक मंडळी सर्व त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे बसलेले सर्व महात्मे सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व श्रोता वर्ग प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती विनेकरी बाबा असेल सिस्टीम वाले सर्व आयोजक नियोजक मंडळी आणि या निमित्ताने त्यांचं आमच्यावरती नितांत प्रेम आहे असे आमचे जामगाव क्षेत्राचे मठाधिपती दत्तात्रय महाराज बडे खऱ्या अर्थाने कार्यक्रम रोज चालू आहे पण महाराजांनी सांगितलं एक दिवस तरी हजेरी लावावी तसं रात्रीची यायचं होतं पण रात्री घोडेगावला कार्यक्रम असल्यामुळे तिथंच उशीर झाला पण तिथंच मुक्काम केला तरी सुद्धा काही मंडळी नाराज झाली असं द्या काही हरकत नाही परंतु खऱ्या अर्थाने धावपळीच्या जीवनामध्ये थोडीशी धावपळ झाल्याच्या नंतर थोडासा शरीराला थोडासा विश्रामाची गरज असते म्हणून आता या ठिकाणी सकाळी या ठिकाणी आलो आणि पहिलीच या ठिकाणी सेवा ही माझ्या वाट्यावर आलेली आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही देवयोगाने तुम्हा सर्वांच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या पामराला आलेला आहे अभंग नामदेवरायांचा आहे नामदेवराय त्या ठिकाणी प्रतिपादन करतात संत त्या ठिकाणी त्या भूतलावरती अवतीर्ण होतात कोण संत अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने जगाचं कल्याण करतात काय करतात गुरुलिंग जंगम महाराज असेल त्या ठिकाणी कोंडीराम महाराज बडे असतील सर्वच महात्मे संत आहेत संत अवतीर्ण झाले आणि तुम्हा आम्हाला या जीवांचा उद्धार करण्याकरता त्या भूतलावरती संत अवतीर्ण होत असतात म्हणून नामदेवराय म्हणतात ब्रह्ममूर्ती संत संत कशा ब्रह्ममूर्ती आहे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धाराया आले दीनजना या दीनजनांचा तुम्ही आम्ही दीन आहोत या दीनजनांचा उद्धार करण्याकरता खरे आता हे संत महात्मे अवतीर्ण होत असतात देवाचा सुद्धा अवतार आहे कुणाचा देवाचा सुद्धा अवतार आहे देव अवताराला येतो पण देवाला अवताराला आणावं लागतं कुणाला देवाला आणावं लागतं ना आपण पाठीमागे रामनवमी झाली रामनवमीच्या टायमाला आपण काय करतो 10 ते 12 पहिले कीर्तन भजन करतो नंतर देव जन्माला येतो किंबहुना हे जर नसेल पटेल तर खऱ्या अर्थाने काय होतं या पृथ्वी तलावरती ज्यावर ग्लानी येते आणि ग्लानी आल्याच्या नंतर सगळी देवता पुढे जातात विष्णूकडे जातात आणि त्याला विनंती करतात श्रीमंता मधुसूदना मधुरावा नारायणा जगद्व्यापक आनंद घना अविनाशय देवा तू आता अवतार घेण्याची गरज आहे विनंती करतात देवाला आणि मग देव अवतार घेतो देव तसा अवतार घेत नाही स्वइच्छेने घेत नाही तसं संत स्वइच्छेने येतात आणि स्वइच्छेने आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले ते ऋषी साच भावे वर्ताया संत महात्मे अवताराला येतात स्वइच्छेने येतात आणि स्वइच्छेने जातात तुम्ही आम्ही अवताराला येत जन्माला येतो की नाही ते पण दुःख भोगून येतो की नाही 9 मास गर्भ वाशी कष्ट झाले त्या मातेसी तिथं निष्ठुर झाली कैसी अंती दुरी 9 मासाचं त्या ठिकाणी गर्भवासाचं दुःख भोगल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही पण संत देवाचा जरी अवतार झाला पण देव सगळ्यांवरती कृपा करेल याची शाश्वती नाही देव
देव सगळ्यांवरती कृपा करेल याची शाश्वती नाही, पण संत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे जगाचं कल्याण व्हावं ही संतांच्या मनामध्ये इच्छा असते. म्हणून ते अवताराला येतात. देव अवताराला येतो, पण देवामध्ये आणि संतांमध्ये फरक आहे. देव अवताराला आल्याच्या नंतर देवाचं कार्य आहे. देव काय करतो? भक्तारा के पायापासी दुर्जनासी संवारे दुर्जनासी संवारी दुर्जनासी संवारी भक्तारा के पायापासी दुर्जनासी संवारे दुर्जनासी संवारे दुर्जनासी संवारे भक्तारा के पायापासी भक्तारा के पायापासी दुर्जनासी संवारी दुर्जनासी संवारी दुर्जनासी संवारी भक्तारा के पायापासी भक्तारा के पायापासी दुर्जनासी संवारी दुर्जनासी संवारी दुर्जनासी संवारी. देव त्या ठिकाणी भक्ताला आपल्या पायाजवळ ठेवतो, भक्ताला पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाचा काय करतो? संवार करतो. म्हणजे देवाकडे भेद आहे. काय आहे की नाही? देवाकडे भेद आहे तर संतांकडे भेद नाही बुवा. त्या ठिकाणी कसाही असू द्या, संत काय करतात माहितीये का? आपण सारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ. पंडितराव महाराजांनी बडे महाराजांनी किती आपल्यासारखं करून टाकलं की नाही? रामदास बाबा आपल्यासारखं केलं, आपण सारखे करीती तात्काळ. तसं देव भाव पाहतो आणि मन त्या ठिकाणी देतो. शुद्ध भावाने कोणीया गाव सोन्याचा दिला. कधी भाव पाहिला आणि मन दिला. संत त्या ठिकाणी जडाचा उद्धार करतात आणि मुळाचा सुद्धा उद्धार. माऊलीचं चरित्र आपल्याला माहिती आहे. माऊली त्या ठिकाणी अवतीर्ण झाल्याच्या नंतर रेड्याचा त्या ठिकाणी रेड्याला माऊलीची संगत लागली आणि रेड्याचा सुद्धा उद्धार झाला की नाही? कलियुगामध्ये संत त्या ठिकाणी देवाच्या रूपाने अवतरण होतात. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संतांकडे तुझा भाव नाही. संतांकडे त्या ठिकाणी राजा असला आणि रंग असला तरी दोघं सुद्धा सारखेच. दोघं सुद्धा सारखेच. त्या ठिकाणी मुंगी जरी असेल तरी संतांना ते राजाप्रमाणे वाटते. काय वाटते? राजाप्रमाणे वाटते. म्हणून या भूतलावरती या जगाचा उद्धार व्हावा, या जगाचं कल्याण व्हावं या करता त्या ठिकाणी संत अवतीर्ण होत असतात. आणि ते संत अवतीर्ण होतात. नामदेवराय त्याचं वर्णन करतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आपले पंडितराव महाराज बडे ब्रह्ममूर्ती होते, गुरु होते वा नाही? गुरु आणि देव याच्यात भेद नाही वा. गुरु हा संत कुळेचा राजा, गुरु हा संत कुळेचा राजा, संत कुळेचा राजा, गुरु हा संत कुळेचा राजा. देव राजे तुझा, देव राजे तुझा, देव राजे तुझा, देव राजे तुझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नव्हे तुझा पाहता त्रैलोक्या. म्हणजे त्या ठिकाणी गुरु ब्रह्ममूर्ती आहे. देवते संत, देवते संत, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धारवया आले. दीन जनांचा म्हणजे तुमचा आमचा उद्धार करण्याकरता आपल्या
आपले बाबा त्या ठिकाणी जन्माला आले आणि आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या साधकाच्या मस्तकावरती हात ठेवला आणि प्रत्येक साधकाला आपल्यासारखं केलं की नाही? हे बाबाचे आशीर्वाद आहे आपल्यावरती. आपल्यासारखं करतात त्याला संत म्हणावं. काय म्हणावं? संत. संताकडे त्या ठिकाणी दुसरा भाव नाही. साक्षात ब्रह्मदेव सुद्धा त्यांच्या पाया पडतो. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी. ब्रह्मदेव सुद्धा संताच्या पाया पडतो. एक प्रसंग सांगेल तुम्हाला. खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्ण जगाचा मालक आहे. कोणाचा मालक आहे? जगाचा मालक आहे. आणि हा जगाचा मालक चालक असताना पहा कुठं गेला? संदीपान ऋषींच्या आश्रमामध्ये गेला आणि आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर संदीपान ऋषींच्या पायावरती लोक ठेवावं. कोणाच्या पायावरती? गुरुच्या पायावरती गुरु करावा लागला. कुणाला? देवाला सुद्धा. आणि त्या देवाने, आता देव म्हणजे काय कमी आहे? ब्रह्मांडाचा धनी, वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता राहिली. मग आणता कुठे काय? त्या बोलविल्या चालविल्या सूर्य चाले चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवित आहे असा असताना भगवान परमात्मा तो सुद्धा संतांचं पाय त्या ठिकाणी विढाला विढाला दोष जाती. काय होता? संतांचं नाम घे. 2 मिनिटात सगळं संपवतो. काळजी करू नका. फार काय अडला तरी वदनी दोष जाती. संतांचं नुसतं नामस्मरण केलं ना, गुरुचं नुसतं नामस्मरण केला, नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. सगळे दोष काय होतात? निघून जातात. एकदा प्रेमाने सर्वांनी हात वर करा. प्रेमाने सर्वांनी हात वर करा आणि प्रेमाने त्या ठिकाणी म्हणायचं.